आणि आता बातम्यांचा सविस्तर आढावा घ्यायला सुरुवात करूया। माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली असून गिरिजा राऊतांच्या तक्रारीनंतर विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। 23 तारखेला यावर सुनावणी होणार आहे। विनायक राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। हा अर्ज फेटाळण्यात आला, त्यामुळे 23 जुलैला सुनावणीपूर्वी पोलीस अटकेची कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विनायक राऊत यांची सून गिरिजा यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर त्यांनी पोलिसात देखील तक्रार दाखल केली होती। त्यांची सून गिरिजा यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्या कुटुंबियांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये एकूण 7 जण आहेत। या सगळ्या प्रकरणी आता अटक होऊ नये याकरता विनायक राऊतांनी कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता, जो अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। आता त्यामुळे पोलीस विनायक राऊतांना अटक करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते आहे। 23 तारखेला या सगळ्यावर सुनावणी होणार आहे। 23 तारखेच्या सुनावणीपूर्वी विनायक राऊतांच्या अटकेची शक्यता ही वर्तवली जाते। आता माजी खासदार ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत यांची सून गिरिजा हिनं गंभीर आरोप केलेले होते पत्रकार परिषद घेऊन, तर सुनेचे आरोप फेटाळताना विनायक राऊतांनी देखील अनेक मुद्दे उपस्थित केलेले होते। या सगळ्या संबंधी देखील त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती। अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील दाखल केला होता। या सगळ्या संबंधीची त्यांनी माहिती दिलेली होती आणि आता अटकपूर्व जामिनावर 23 जुलैला त्यांच्या सुनावणी होणार आहे। त्यांचा अर्ज देखील फेटाळण्यात आलाय। त्यामुळे आता या सगळ्याबाबत विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते।